तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज वंचितचा जनआक्रोश मोर्चा आहे। सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये आरएसएस कार्यालयावर हा मोर्चा निघेल। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। पोलिसांनी वंचितच्या मोर्चाला परवानगी नाकारली अशी माहिती। आरएसएस कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी बॅरिकेडिंगही केलेलं आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आरएसएसने जॉइन आरएसएस ही मोहीम राबवलेली होती। नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेतोय। संभाजीनगरमधील काही महाविद्यालयांसमोर आरएसएस कडून सदस्यता नोंदणी ही राबवली जात होती। आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते विजय वाहुळ आणि राहुल मकासरे यांनी विरोध दर्शवलेला होता। आरएसएस धार्मिक संघटना त्यामुळे शैक्षणिक संस्थेसमोर नोंदणी करू नका अशी भूमिका घेतली। यानंतर विजय वाहुळ आणि राहुल मकासरे यांनी ही सदस्यता नोंदणी रोखली। यानंतर वाहुळ आणि राहुल मकासरे यांच्यावरती गुन्हाही दाखल करण्यात आला। हे गुन्हे रद्द करावे आणि आरएसएसवर बंदी घालावी या मागणीसाठी वंचितचा हा मोर्चा आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटी यांच्याकडून। दत्ता, आपण पाहतोय वंचितचा जनआक्रोश मोर्चा असेल, कसा हा मोर्चा असणार आहे, कारण पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। नक्कीच शेजल, पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। त्यानंतर सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडून हा मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं जातंय। मोर्चा काढण्यावरती ते ठाम आहेत। मोर्चा काढला जाऊ नये यासाठी पोलीस आटोकाट प्रयत्न करतात। शेकडो पोलिसांचा बंदोबस्त सध्या लावण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकता की माझ्यासमोर हे जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं प्रल्हाद भवन हे कार्यालय आहे आणि या कार्यालयाकडे येणारे जे रस्ते आहेत ते सगळे रस्ते सध्या पोलिसांनी पूर्णपणे बंद केलेले आहेत। हा बाबा पेट्रोल पंपाकडून समर्थनगरकडे जाणारा रस्ता आहे, हा रस्ता पूर्णतः वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। समोरच्या बाजूला जशी बॅरिगेटिंग करण्यात आलेली आहे तशी पाठीमागच्या बाजूला सुद्धा ही अशा स्वरूपाची बॅरिगेटिंग करण्यात आलेली आहे। हा सगळ्यात मोठा शहरातला अंतर्गत रहदारीचा महत्त्वाचा रस्ता आहे। मात्र या रस्त्यावरती सुद्धा अशा पद्धतीने सगळीकडे बॅरिगेटिंग करून जे आहे ते रहदारीचे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावरती कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। संपूर्ण खबरदारी घेतली जाते आणि त्याचाच एक भाग म्हणून हे रस्ते जे आहे ते बॅरिगेट लावून बंद करण्यात आलेले आहेत। निश्चितच धन्यवाद दत्ता, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। संभाजीनगरमध्ये आरएसएस कार्यालयावरती वंचितचा हा जनआक्रोश मोर्चा निघणार।